महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तुम्ही यासाठी अर्ज केलेला असेल, तुमचा अर्ज पात्र झालेला असेल, आता तुम्ही पैसे येण्याची वाट पाहत असाल किंवा बऱ्याच जणांना पैसेही आलेले असतील परंतु चुकीच्या अकाउंटमध्ये पैसे गेलेले असतील, ज्या अकाउंटमध्ये पैसे जायला नाही पाहिजे होते त्या अकाउंटमध्ये गेलेले असतील, अशा सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा असा हा व्हिडिओ असणार आहे। शेवटपर्यंत नक्की पाहत राहा। या व्हिडिओला पटकन एक लाईक करा आणि आपला चॅनल देखील सबस्क्राइब करून ठेवा, महत्त्वाचे अपडेट तुम्हाला भेटत राहतील। तर बघा मित्रांनो, सध्या ॲप्लिकेशन बंद आहे, फॉर्म भरायचं फक्त ही वेबसाईट चालू आहे ladkibhin.maharashtra.gov.in। या वेबसाईटवरती देखील आत्तापर्यंत मित्रांनो जवळपास 6 लाखपेक्षा जास्त फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत। तर ह्या सर्वांना पैसे दुसऱ्या टप्प्याचे सप्टेंबर महिन्यामध्ये भेटणार आहेत, परंतु तुम्हाला जर हे पैसे घ्यायचे असतील 4500 रुपये तर याच्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं काम करायचं आहे, ते म्हणजे मित्रांनो तुमचं ऑनलाईन आधार सीडिंग करून घ्यायचं आहे। त्यासाठी वेबसाईट चालू झालेली आहे, सर्वांनी हा फॉर्म भरायचा आहे ज्यांचं आधार लिंक नाही आहे। आता पहिल्या टप्प्यामध्ये ज्यांना पैसे आले त्यांना परत हा फॉर्म भरायची गरज नाही, त्यांचं डीबीटी असेल तर ज्यांचं नाही आहे त्यांना ऑनलाईन डीबीटी करून घ्यायचं आहे। आणि ज्यांना ज्या जुन्या बँक अकाउंटला डीबीटी ती चेंज करायची तर ती देखील चेंज करायचं ऑप्शन या वेबसाईटवरती आता देण्यात आलेलं आहे। तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, शेवटपर्यंत पाहत राहा। तर बघा मित्रांनो, पहिलं या ठिकाणी ऑप्शन कसं आहे ऑनलाईन डीबीटी करण्यासाठी, लिंक करण्यासाठी ती माहिती आपण बघणार आहोत। आणि याच्यामध्ये जर तुमची बँक नसेल तर तुम्हाला कसं डीबीटी ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने करायचे तेही तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, NPCI ही जी वेबसाईट आहे, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे। या वेबसाईटवरनं तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी तुमचं अकाउंट डीबीटी लिंक करता येणार आहे। तर तुमचं पहिल्यांदा डीबीटी आहे की नाही चेक करायचं आहे। या ठिकाणी बघा, ही आधार कार्डची वेबसाईट आहे, resident.uid.gov.in/bank -मॅपर ही वेबसाईट आहे आधारची। इथं बघा आधार बँक सीडिंग स्टेटस जो आहे याच्यावरती क्लिक करून तुमचा आधार कार्ड नंबर टाकून तुम्हाला कुठली बँक लिंक आहे ते पाहिजे। आता बऱ्याच जणांचं काय झालंय बघा, 2 अकाउंट आहेत, ठीक आहे, तर त्यांनी फॉर्म भरताना एक अकाउंट नंबर दिलेला आहे, त्या अकाउंटमध्ये पैसे यायचे सोडून दुसऱ्याच अकाउंटला आले, जे अकाउंट जुनं आहे, बंद आहे खूप दिवसानंतरचं, ते अकाउंटमध्ये त्यांना पैसे आले आणि ते बँकेने कापून घेतले। तर तुम्हाला त्या अकाउंटला चेंज करायचं आहे, त्या अकाउंटची डीबीटी चेंज करायचे तेही करता येणार आहे। त्यासोबत नवीन तुम्हाला या ठिकाणी आधार लिंक करायचं आहे, डीबीटी लिंक करायचे तेही करता येणार आहे। तर बघा, NPCIची ही वेबसाईट आहे, या वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे, याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। इथं आल्यानंतर बघा मोबाईलमध्ये देखील अशा पद्धतीने ओपन होईल। तुम्हाला काय करायचं आहे, मोबाईलमध्ये तुम्ही ओपन केली तर डेस्कटॉप साईट करायची आहे। इथं बघू शकता तुम्हाला एक ऑप्शन आहे कंझ्युमरचं, याच्यावरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी बघा शेवटचा ऑप्शन आहे भारत आधार सीडिंग इनेबल, या ठिकाणी याच्यावरती क्लिक करायचं आहे। तुमच्यासमोर ही वेबसाईट जी आहे ती ओपन होईल। तर बघू शकता या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला पहिलं या ठिकाणी ऑप्शन आहे, इथं तुम्हाला ॲरोचं चिन्ह दिसतंय, याच्यावरती क्लिक करा, पहा तुम्हाला हे सर्व ऑप्शन दिसतील। या ठिकाणी पहिलं ऑप्शन आहे बघा आधार सीडिंग, म्हणजे तुमचं डीबीटी लिंक करणं, आधार लिंक करण्याचं ऑप्शन आहे ऑनलाईन। या ठिकाणी पहा रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग, म्हणजे तुमचं डीबीटी करणं किंवा आधार लिंक करण्याचं पहिलं ऑप्शन आहे। दुसरं ऑप्शन आहे डी सीडिंग, म्हणजे तुम्हाला तुमच्या बँकेचं एखाद्या बँकेला जुन्या बँकेला आधार लिंक आहे, डीबीटी लिंक आहे, ते तुम्हाला काढून टाकायचं आहे आणि नवीन ते काढल्यानंतर नवीन बँकेला या ठिकाणी जॉईन करायचं आहे, त्यासाठी डी सीडिंगचं ऑप्शन आहे पहा। मग इथं तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, या ठिकाणाहून बँक सिलेक्ट करायचे, अकाउंट नंबर टाकायचा आहे, ज्याचं तुम्हाला डी सीडिंग करायचं आहे, म्हणजे त्याचं आधार लिंक काढून टाकायचे ते ऑप्शन या ठिकाणी आहे, ते आहे तोही फॉर्म या ठिकाणाहून तुम्ही भरू शकतात। आणि सीडिंग म्हणजे आता आधार लिंक करायचं आहे, तर याच्यामध्ये बघा सीडिंगमध्ये देखील भरपूर सारे ऑप्शन आहेत। बघा इथं फ्रेश सीडिंग, म्हणजे तुमचं डीबीटी पहिल्यांदाच तुम्ही लिंक करताय त्या अकाउंटला, तर फ्रेश सीडिंगचं ऑप्शन आहे। मुवमेंट म्हणजे विथ इन द सेम बँक विथ अनदर अकाउंट, बघा विथ द सेम बँक विथ अनदर अकाउंट। त्यानंतर बघा फ्रॉम वन बँक टू अदर बँक, बघा एका बँकेमधून तुमचं डीबीटी दुसऱ्या बँकेमध्ये ट्रान्सफर करायचं आहे, तर हे 3 नंबरचं ऑप्शन आहे। आणि या ठिकाणी दुसरं एक ऑप्शन आहे पहा, सेम बँकेमध्ये तुम्हाला सेम बँकेमधून दुसऱ्या अकाउंटमध्ये या ठिकाणी डीबीटी ट्रान्सफर करायचं आहे, म्हणजे सेम बँक विथ अनदर अकाउंट, तीच बँक आहे परंतु त्याच बँकेमध्ये समजा दुसरा अजून एक तुमचं अकाउंट असेल तर त्याला ट्रान्सफर करायचं, तर मुवमेंटचं ऑप्शन आहे याच्यामध्ये। आणि एका बँकेतून दुसऱ्या बँकेला ट्रान्सफर करायचं तिसरं ऑप्शन आहे। किंवा फ्रेश सीडिंग करायचं आहे, तुमचं आधार लिंक यापूर्वी केलेलंच नाही, डीबीटी केलंच नाही, तर फ्रेशचं देखील ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल। समजा तुम्हाला फ्रेश सीडिंग करायचं, त्यासाठी काय करायचं, मग इथं आधार नंबर टाकायचा आहे, किंवा एका बँकेतून दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करायचं त्यासाठी देखील इथं आधार नंबर टाकायचा आहे। या ठिकाणाहून बँक सिलेक्ट करायची, बघा आता याच्यामध्ये हे नवीनच ऑप्शन चालू झालंय, त्यामुळे तुम्हाला एवढ्याच बँका याच्यामध्ये दिसतील, बँक ऑफ बरोडा आहे, कॅनरा बँक आहे, इंडिया बँक आहे,
इंडियन ओव्हरसीज बँक आहे आणि कर्नाटका विकास ग्रामीण बँक. ह्या 5च बँका फक्त याच्यामध्ये सध्या तुम्हाला पाहायला भेटतील. याच्यामध्ये अजून बँका ॲड होत राहतील, तुम्हाला ऑनलाईन चेक करत राहायचं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुमचा इथं अकाउंट नंबर टाकायचा आहे, अकाउंट नंबर कन्फर्म करायचा आहे आणि हे तुम्हाला टिक मार्क करायचे सर्व अशा पद्धतीने. त्यानंतर इथं बघा कॅप्चा टाकायचा आहे आणि प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. तर आता प्रोसीडवरती क्लिक केलं की काय होईल, तुमच्या या ठिकाणी फ्रेश तुम्हाला आधार लिंक करण्याचा ऑप्शन येईल. परंतु आधार लिंक करण्यापूर्वी तुम्हाला जर तुमचं आधार कुठल्या बँकेला आहे ते चेक करायचं असेल तर याच वेबसाईटवरनं देखील तुम्ही चेक करू शकतात. बघा इथं दुसरं ऑप्शन आहे रिक्वेस्ट आधार सीडिंगच्या नंतर चेक युअर सर्व्हिस स्टेटस. म्हणजे तुम्ही सीडिंगसाठी जे या ठिकाणी रिक्वेस्ट केली फ्रेश रिक्वेस्ट, तर त्याचा स्टेटस चेक करण्यासाठी ऑप्शन ते आहे. आणि गेट आधार मॅप्ड स्टेटस. बघा या ठिकाणी डीबीटी कुठल्या अकाउंटला लिंक आहे, कुठल्या आधार कार्डला कुठली बँक लिंक आहे, तुम्हाला हे तिसरं ऑप्शन आहे इथं चेक करायचं. आणि गेट आधार मॅपिंग हिस्ट्री म्हणजे तुम्ही याच्या अगोदर कुठे कुठे या ठिकाणी तुमचा आधार कुठल्या कुठल्या बँके लिंक झाले त्याची हिस्ट्री देखील इथं पाहता येईल तुम्हाला. किंवा या ठिकाणी गेट आधार मॅप स्टेटसमध्ये आपण जर बघितलं तर इथं तुम्हाला समजणार आहे की तुमची कुठली बँक लिंक आहे. मग अगोदर हे बघायचं आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला आधार लिंक करायचे ज्या बँकेला पाहिजे ते. मग त्याच्यानंतर इथं येऊन तुम्हाला हे सीडिंग करायचं आहे. मग फ्रेश असेल किंवा एका बँकेतून दुसऱ्या बँकेत करायचे. त्याच्या अगोदर मात्र इथं तुम्हाला स्टेटस बघायचं आहे की कुठली बँक अगोदर लिंक आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, इथं तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, हा कॅप्चा टाकायचा आहे आणि चेक स्टेटसवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा तुम्हाला एक OTP पाठवलं जाईल तुमचा आधार नंबर मोबाईल नंबरला ज्या ठिकाणी रजिस्टर आहे त्याच्यावरती. तो OTP टाकायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने स्टेटस तुमच्यासमोर येईल. या ठिकाणी पाहू शकता इथं तुमचा आधार नंबर आहे. मॅपिंग स्टेटस या ठिकाणी पाहू शकता इनेबल फॉर DBT असं लिहून या ठिकाणी येणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला पैसे जे आहेत तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत. इनेबल फॉर DBT डायरेक्ट बेनिफिशियर ट्रान्सफर. जे आपण शासकीय योजनेचा किंवा शासकीय लाभाचा तुम्हाला या ठिकाणी फायदा घ्यायचा असतो त्यासाठी ही DBT अशा पद्धतीने त्या अकाउंटला त्या आधारला तुमच्या ॲक्टिवेट असणं गरजेचं आहे. कधी अपडेट केलेले पाहू शकता इथं तुम्हाला दिसेल. आणि या ठिकाणी मॅन्डेट फ्लॅग कस्टमर कन्सेंट स्टेटस येस आहे. मॅन्डेट डेट या ठिकाणी कधी दिलेले ते आहे. त्यानंतर ओल्ड फ्लॅग नाही आहे. त्यानंतर OD अवेल डेट नॉट ॲप्लिकेबल. आणि बँक नेम पाहू शकता स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे कुठल्या बँकेला या ठिकाणी ॲक्टिवेट आहे, कुठल्या बँकेमध्ये याच्या अगोदर या DBTचा म्हणजे गव्हर्नमेंटच्या पैशाचा तुम्ही लाभ घेतलेला आहे ते तुम्हाला ती बँक या ठिकाणी दिसणार आहे. तर अशा पद्धतीने जर दिसत असेल इनेबल फॉर DBT तरच तुम्हाला तुमचे पैसे जे आहेत या ठिकाणी अकाउंटला येणार आहेत. हे तुम्हाला आता काय करायचं आहे, जर इनेबल नसेल दिसत या ठिकाणी तर तुम्हाला आता ऑनलाईन तुम्ही या ठिकाणी ज्या 5 बँका दिसत आहेत त्या बँकेसोबत ॲक्टिवेट करू शकतात. जर तुम्हाला त्या बँकेसोबत ऑनलाईन तुमची बँक दिसत नसेल तर मग काय करायचं त्याच्याबद्दलची ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूयात. तर त्याच्यासाठी बघा आता सर्वात अगोदर तुम्हाला जी बँक दिसते त्यासाठी कसं या ठिकाणी DBT ॲक्टिवेट करायची आहे ते तुम्हाला मी सांगितले. ही वेबसाईट आहे पहा. इथं तुम्हाला कंझ्युमरमध्ये आल्यानंतर भारत आधार सीडिंग इनेबल याच्यावरती क्लिक करून तुम्हाला साईट ओपन करायची पहा अशा पद्धतीने. या ठिकाणी इथं स्टेटस चेक करायचं आहे. पहिलं जे ऑप्शन आहे ते सीडिंग करण्यासाठी DBT ॲक्टिवेट करण्यासाठी. त्यासाठी काय करायचं आहे सीडिंगवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला जर एका बँकेमधून दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करायचे DBT तर ते तिसरं ऑप्शन आहे पहा इथं. किंवा त्याच बँकेमधून दुसऱ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायची दुसरं ऑप्शन आहे. आणि फ्रेश सीडिंग तुमचा आधार सीडिंग नाही इनेबलच नाही आहे तर तुम्हाला फ्रेश सीडिंग करायचे किंवा तुमचं डिसीडिंग करायचे. एखाद्या अकाउंटला DBT लिंक आहे ती तुम्हाला काढून टाकायची तर त्यासाठी डिसीडिंगचं ऑप्शन आहे पहा. फ्रेश सीडिंग करायची तर फ्रेशवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं आधार नंबर तुमचा टाकायचा आहे. बँक सिलेक्ट करायची याच्यामधून कुठली बँक आहे तुमची ती. ह्या एवढ्याच बँक आहेत. आता यापैकी जर बँक नसेल तर तुम्हाला काय करायचे तेही तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओच्या शेवटी सांगतो. तर बघा इथून बँक सिलेक्ट करायची, अकाउंट नंबर 2 वेळेस टाकून घ्यायचा आहे आणि हे तुम्हाला क्लिक करायचं आहे. सर्व कॅप्चा टाकून प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. आता तुमच्यासमोर बघू शकता या ठिकाणी OTP सेंड केला गेलेला आहे तुमच्या रजिस्टर आधारवरती. तो OTP जो आहे तो इथं टाकायचा आहे तुम्हाला आणि या ठिकाणी सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. आता तुमची रिक्वेस्ट जी आहे या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट केलेल्या बँकेला सबमिट होईल. ती बँक 24 ते 48 तासामध्ये काय करेल तुमचं DBT जे आहे त्या आधार कार्ड आणि त्या बँकेला दोन्ही या ठिकाणी कनेक्ट करेल. ठीक आहे. तर 24 ते 48 तास तुम्हाला वेट करायचं आहे. त्याच्यासाठी काय करायचं आहे परत तुमची जी मेन वेबसाईट आहे तिथं येऊन तुम्हाला तुमचा स्टेटस चेक करायचा आहे.
कुठे यायचं बघा, ही जी वेबसाईट ओपन केलेली होती आपण, इथं रिक्वेस्ट आधार सीडिंग केलेलं होतं, इथं क्लिक करायचं हे ॲरोवरती. इथं चेक युअर सर्व्हिस स्टेटसचं जे ऑप्शन आहे बघा, इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही मग डिसीडिंगसाठी दिलेलं आहे की सीडिंगसाठी रिक्वेस्ट केलेली, सीडिंगसाठी केलेली आहे, तर इथं फ्रेश सीडिंगसाठी केलं होतं की मुवमेंटसाठी केलेलं होतं. आणि तुमचा रेफरन्स नंबर, तुम्ही ज्यावेळेस हा फॉर्म सबमिट केलेला असेल, हा इथून सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक रेफरन्स नंबर भेटेल सक्सेसफुल झाल्यानंतर. तो रेफरन्स नंबर तुम्हाला काय करायचा आहे, या ठिकाणी टाकायचा आहे. एक्झाम्पल दिले पहा अशा पद्धतीने, आणि तुम्हाला इथून स्टेटस याचा चेक करत राहायचं आहे. आधार सीडिंग स्टेटस बघू शकता, हे तुम्हाला या ठिकाणाहून क्लिक करायचे. आणि कधी रिक्वेस्ट दिली होती ते टाईम देखील कॅप्चर वर टाकून तुम्हाला स्टेटस याचा चेक करत राहायचं आहे. तर अशा पद्धतीने हे ऑनलाईन तुम्हाला करता येईल. आता जर याच्यामध्ये तुमची बँक नाही आहे या बँकांपैकी, तर तुम्हाला कसं करायचं आहे बघा, त्यासाठी एक फॉर्म आहे, बघू शकता हा फॉर्म आहे तुमच्यासाठी. हा DBT ॲक्टिवेट करण्यासाठी ॲप्लिकेशन फॉर लिंकिंग सीडिंग आधार नंबर अँड रिसिविंग DBT बेनिफिट इनटू बँक अकाउंट NPCI मॅपिंग. तर हा फॉर्म आहे पहा. त्यासाठी हा फॉर्म जो आहे तो तुम्हाला तुमचा जो ब्रँच मॅनेजर आहे, कुठली ब्रँच आहे ते बँकेचं नाव, डिअर सर, इथं तुमचा अकाउंट नंबर, तुमचं नाव, आधार सीडिंग मॅपिंग रिसिविंग डायरेक्ट बेनिफिट्स म्हणजे DBTसाठी या ठिकाणी हा फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे. तुमची जी बँक आहे त्या बँकेमध्ये जाऊन, ठीक आहे, तर तिथून तुम्हाला ॲक्टिवेट करून घ्यायचे बँकेमध्ये जाऊन, जर तुमचं ऑनलाईन नसेल तर. ऑनलाईन आता फक्त तेवढ्याच बँका दाखवत आहेत, बाकींसाठी हे ऑफलाईन फॉर्म आहे. तुम्हाला जे पण करायचे, DBT चेंज करायची एखाद्या अकाउंटची, ज्या अकाउंटची चेंज करायची त्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही चेंज करू शकतात, किंवा नवीन DBT ॲक्टिवेट करायची दुसऱ्या अकाउंटला, तर त्यासाठी हा ऑफलाईनचा फॉर्म आहे. हा फॉर्म जो आहे याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, तिथून तुम्ही पाहू शकतात. तर हा फॉर्म त्यासाठीच आहे. आधार सीडिंग इज नेसेसिटेड फॉर रिसिविंग डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर DBT प्रोव्हाइड बाय व्हेरियस गव्हर्नमेंट स्कीम्स. तर वेगवेगळ्या भारत सरकारचे असतील किंवा महाराष्ट्र शासनाच्या जी स्कीम आहेत त्याचे पैसे भेटण्यासाठी या ठिकाणी ही आधार सीडिंग करणं गरजेचं असतं. त्यासाठी हा फॉर्म तुम्हाला आहे. तर लाडकी बहीण योजनेसाठी देखील हे आधार सीडिंग करणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला पैसे येणार आहेत. तर हा फॉर्म तुम्हाला भरणं गरजेचं आहे. जर तुमचं या ठिकाणी आधार मॅपिंग नसेल, DBT तुमच्या आधार कार्डला ॲक्टिवेट नसेल, तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक नसेल, तर तुम्हाला हे अगोदर करणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की शेअर करा व लाईक करा. धन्यवाद.